दर्शक हो, आता पाहणार आहोत एक सविस्तर बातमी। सन 1963 पासून टपाल तिकिटांचा संग्रह करत असलेले राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीचे सुप्रसिद्ध फिलाटेलिस्ट किशोर चंडक यांना भारतीय टपाल तिकीट संग्रहाच्या क्षेत्रातील सर्वोच्च सन्मान फिलारत्न या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं। किशोर चंडक यांना 150हून अधिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सुवर्ण आणि रजत पदक मिळाली आहेत। 4 वेळा राष्ट्रीय चॅम्पियनशिप विजेते ते आहेत। आंतरराष्ट्रीय लार्ज सुवर्ण पदक विजेता म्हणून देखील त्यांचं नाव आहे। तसंच फिलाटेलीच्या माध्यमातून देश विदेशामध्ये भारताचं नाव उज्ज्वल करणारे हे आदर्श संग्राहक म्हणून किशोर चंडक यांची ओळख आहे। फिलाटेली काँग्रेस ऑफ इंडिया ही भारतातील सर्वोच्च संस्था जी आंतरराष्ट्रीय फिलाटेलिक फेडरेशनशी संलग्न असून भारतीय टपाल विभागासोबत कार्यरत आहे। त्यांच्या वतीनं हा पुरस्कार देण्यात येत असतो। फिलारत्न पुरस्काराचा उद्देश हा टपाल तिकीट संग्रहातील संशोधन, लेखन, प्रकाशन आणि निस्वार्थ सेवा तसंच शाश्वत छंदाचा प्रसार यासाठी मान्यता देण्यासाठी आहे। हा पुरस्कार महाराष्ट्राचे मुख्य पोस्टमास्टर जनरल अमिताभ सिंह यांच्या हस्ते किशोर चंडक यांना प्रदान करण्यात आला। या प्रसंगी पीसीआयचे अध्यक्ष मधुकर देवगावका, ज्येष्ठ संग्राहक अशोक बयावाला, प्रतिसाद नेऊरगावकर, श्रुती चंडक, नम्रता चंडक, वेदांत चंडक आणि संपूर्ण भारतातून आलेले अनेक तिकीट संग्राहक यावेळी उपस्थित होते। या प्रसंगी बोलताना श्री सिंग यांनी चंडक यांनी भारताच्या पोस्टाचा इतिहास जपून ठेवला, त्याचा अभ्यास करून 700 पानाचं पुस्तक काढलं, तिकिटांवर अनेक माहितीपूर्ण लेख लिहिले, तिकिटाचा आणि त्याचबरोबर भारतीय संस्कृतीचा प्रसार करण्यासाठी मदत केली। मुलांमध्ये तिकीट जमा करण्याचा छंद जोपासायला त्यांनी मदत केली असे गौरवोद्गार त्यांनी काढले। किशोरजींचं अभिनंदन करताना ते पुढे म्हणाले की तुमची निष्ठा, मेहनत आणि छंदावरील प्रेम हे आमच्यासारख्या अनेकांसाठी प्रेरणास्थान आहे। सत्काराला उत्तर देताना किशोर चंडक यांनी ज्यांनी त्यांना त्यांच्या या छंदासाठी मदत केली, प्रोत्साहन दिलं, त्या सर्वांबद्दल आपले ऋण व्यक्त केले। या बातमीचं संकलन केले आमचे प्रतिनिधी संजय कुलकर्णी यांनी। हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस बरच काही।